हातातली छोटी हँडबॅग आणि अंगावरची ओढणी सांभाळत अस्मिता एसटी मध्ये चढली. आपली ओढणी तिने अंगाभोवती लपेटून घेतली होती. बोचऱ्या वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी तिने ती अशी लपेटली असावी असंच कुणालाही वाटलं असतं. पण ते नुसतं निमित्त होतं. खरं तर खांद्यावर आणि छातीवर नको त्या ठिकाणी फाटलेल्या ड्रेसमधून डोकावणारी आपली अब्रू तिनं ओढणीत झाकायचा प्रयत्न केला होता. एक एक करत सगळे प्रवासी एसटी मध्ये चढले आणि एसटी रत्नागिरीच्या दिशेनं धावू लागली. कंडक्टरने एकदा सगळ्या सीटवरून नजर टाकली आणि तो त्याच्या सीटवर जाऊन बसला. एसटी मधल्या दिव्यांचा प्रकाश आता मंदावला होता. काही वेळाने आतले दिवे पूर्ण बंदच झाले. बाहेरच्या अंधाराला भेदत एसटीने वेग घेतला होता. बहुतेक प्रवासी आता झोपेच्या अधीन झाले होते. अस्मिताच्या मागच्या सीटवर एक तरुण जोडपं त्यांच्या 2 वर्षाच्या मुलाला घेऊन बसताना तिनं पाहिलं होतं. तो छोटा काही अजून झोपला नव्हता. त्याची कुरकुर चालू होती. त्याच्यामुळे बाकीच्यांची झोपमोड होऊ नये म्हणून अखेर त्याच्या आईनं हळू आवाजात अंगाई गीत गुणगुणायला सुरुवात केली. तिच्या गुणगुणण्याने अस्मिताला अनयची आठवण अधिकच तीव्रतेने येऊ लागली. अनयला झोपवताना जनी अशीच गुणगुणत असे. मुकी जनी. बोलता येत नव्हतं, पण तिला स्वरांचं ज्ञान उपजत होतं. आपल्यापेक्षा अनयला जनीचा जास्त लळा आहे हे अस्मिताला माहीत होतं. डॉक्टर अशोकशी लग्न करून अस्मिता पुण्याहून रत्नागिरीला आली होती. नव्याची नवलाई, छोटेखानी बंगला, प्रेमळ आणि तिला लेकीसारखं जपणाऱ्या सासूबाई आणि बंगल्यातच मागच्या बाजूला खोलीत राहणारी मुकी जनी असा अस्मिताचा संसार सुरू झाला होता. पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरातून रत्नागिरीला आल्यामुळे अस्मिताला प्रथम शांत, निवांत, संथ वाटलं होतं. पण डॉक्टर अशोकच्या प्रेमाच्या वर्षावात ही शांतता त्यावेळी तिला विशेष जाणवली नाही. बंगल्याची साफसफाई, कपडे, भांडी करायला विठा येई. बंगल्याभोवतीच्या बागेला आणि झाडांना पाणी घालायला माळी होता. बाकी नाश्ता, जेवण, इतर आवरावर असं जनी करत असे. अस्मिताला आपण अगदी राजा राणीसारखं सुखात लोळतोय असंच सुरुवातीला वाटलं. दिवसभर तिला काम असं काही नसायचंच. डॉक्टर स्वतःची डिस्पेन्सरी आणि शिवाय तिथल्या हॉस्पिटलमध्येही प्रॅक्टिस करत होते. साहजिकच त्यांना कामाचा भरपूर व्याप होता. अस्मितासाठी त्यांना फारसा वेळ देता येत नव्हता. अस्मिताने मग हळूहळू जनीशी दोस्ती जमवायला सुरुवात केली. जनीची खाणाखुणांची भाषा ती शिकली. आता तिला ती भाषा कळूही लागली होती. जनीची सुरांची जाण पाहून अस्मिताने घरातल्या रेकॉर्ड प्लेअरवर तिला गाणी ऐकवायला सुरुवात केली. अशोकच्या आईंनाही ते आवडलं. जनी जन्मापासून मुकी नव्हती. ती 3-4 वर्षांची असताना एक अपघात घडला आणि त्यामुळे तिच्या स्वरयंत्रावर आघात झाला होता. अस्मिताला हे समजलं तेव्हा तर तिला जनीबद्दल फारच कीव वाटू लागली. दुपारी सवड असेल त्यावेळी जनीला पुस्तक वाचून दाखवायला तिने सुरुवात केली. जनीलाही नव्या वहिनींचं फार अप्रूप कौतुक वाटे. बाहेर अंधाराच्या सावल्या दाटून आल्या होत्या. एसटीने आता वेग घेतला होता. त्या अंधारात गतकाळच्या आठवणी अस्मिताच्या मनःपटलावर उमटून आघात करत होत्या. एखाद्या पिशाच्या सारख्या त्या आता तिला भेडसावू लागल्या. 4 वर्षे उलटली त्या गोष्टीला. 4 वर्षांपूर्वी अस्मिता डॉक्टर अशोकचं घर सोडून राहुल बरोबर रत्नागिरी सोडून मुंबईला आली होती. राहुल तिचा कॉलेजमधला मित्र आणि प्रियकर सुद्धा. त्या दोघांचं अफेअर त्यांच्या ग्रुपला माहीत होतं. राहुलच्या आईलाही हे माहीत होतं. सून म्हणून तिला अस्मिता पसंत होती. दोघंही बीकॉम फायनल इयरला होते. एक्झाम झाल्यानंतर नोकरी लागली की अस्मिताच्या घरी सांगायचं. मग साधेपणाने लग्न करून संसार थाटायचा असा दोघांचा विचार होता. कॉलेजमध्ये गॅदरिंगच्या वेळी नाटकातून काम करायचं, नाटक बसवायचं, दिग्दर्शन करायचं या साऱ्याची राहुलला आवड होती. तो दिसायला देखणा होता. नट होण्याचं पोटेन्शियल त्याच्यात होतं. अभिनयाची आवड होती तशी जाणही होती. बीकॉमच्या फायनल एक्झामला फक्त 1 महिना बाकी होता. सर्वजण एक्झामच्या मूडमध्ये अभ्यासात गुंतले होते.
आणि एक दिवस अचानक अस्मिताने सर्वांसमोर तिचं लग्न डॉक्टर अशोक बरोबर ठरलं असं सांगून बॉम्बस्फोट केला. अस्मिताच्या मावशीच्या नात्यातल्या डॉक्टर अशोकने तिच्या मावशीमार्फत तिला मागणी घातली होती. अस्मिताने ग्रुपमध्ये हे जेव्हा सांगितलं त्यावेळी राहुल भयंकर चिडला होता. तो तिला म्हणाला होता, आपली एक्झाम झाल्यानंतर तुझ्या आईबाबांना आपण आपल्याबद्दल सांगायचं असं ठरलं होतं ना, मग हे सगळं असं अचानक कसं कधी ठरलं? तुझ्या घरच्यांनी तुझ्या मर्जीविरुद्ध हे ठरवलंय का? तू काही ऑब्जेक्शन घेतलं नाहीस का त्यावर? यावरचं तिचं उत्तर ऐकून राहुलचा नुसता संताप संताप झाला होता. ती म्हणाली होती, त्यांनी मला मावशीकडच्या फंक्शनमध्ये पाहिलं होतं 2-4 वेळा. मी त्यांना आवडले होते म्हणून मावशीकरवी त्यांनी मागणी घातली. त्यांचे बाबा पण डॉक्टर होते. ते मागच्या वर्षी अचानक वारले. त्यांना वर्षाच्या आत लग्न करायचं आहे म्हणून मग लगेचची तारीख ठरवली. माझ्या बाबांना रादर आमच्याकडच्या सगळ्यांनाच वाटतंय डॉक्टर अशोकचं स्थळ माझ्यासाठी अगदी योग्य आहे. रत्नागिरीला असतात ते. तिथे त्यांचा स्वतःचा दवाखाना, बंगला, गाडी सर्व आहे. अच्छा, म्हणजे त्यांचा पैसा, बंगला, गाडी या सगळ्याचा तुला मोह पडला म्हण की. काहीही ओळख देख नसलेल्या माणसासोबत तू तुझं आयुष्य बांधायला निघाली आहेस. आणि माझं काय? माझ्याशी प्रेमाचं नाटक खेळत होतीस का? त्याचा राग साहजिकच होता. त्यावर तिनं तेव्हा म्हटलं होतं, कसं आहे ना राहुल, प्रपोजल आलं तेव्हा मी पण खूप विचार केला. आणि तसं म्हणशील तर अशोक अगदीच अनोळखी नाही म्हणता येणार. पूर्वी 1-2दा पाहिलं होतं त्याबद्दल नाही म्हणत मी. पण मागच्या महिन्यात हे सर्व ठरत असताना 2 दिवस घरचे आम्ही सर्व रत्नागिरीला त्यांच्या घरी राहून आलो. आम्ही आमच्या कुलदैवताला जातोय असं सांगून गेले होते ना मी. ते खोटं बोलले होते तुझ्याशी. आम्ही रत्नागिरीला गेलो होतो त्यावेळी त्यांच्याशी जवळून परिचय झाला. खूप लाघवी स्वभाव आहे त्यांचा. आमचं छान जुळेल याची खात्री वाटते मला. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात असं बाबा म्हणाले तेही पटलं मला. परीक्षा संपल्यानंतर 15 दिवसांनी लग्नाचा मुहूर्तही काढलाय घरच्यांनी. ती राहुलला चिडवायला असं सांगते असंच सगळ्यांना आधी वाटलं. पण हे खरं असल्याची पक्की खात्री झाली तेव्हा विखार ओकणाऱ्या डोळ्याने तिच्याकडे पाहत राहुल म्हणाला होता, चालती हो माझ्या डोळ्यासमोरून. राहुलच्या आईने आणि मित्रांनी त्याला त्यावेळी सावरलं होतं. त्याने बीकॉमची फायनल एक्झाम दिली नाही एवढंच तिला कळलं होतं. तो काय करतो, कुठे असतो हेही तिने कुणाला विचारलं नव्हतं. त्याची चौकशीही कुणाकडे केली नव्हती. मित्रमैत्रिणींचे कधी फोन झाले तरी राहुलबद्दल कुणीच तिच्याजवळ बोलत नसे. ग्रुपमध्ये कुणालाच तिनं राहुलला दुखवून डॉक्टर अशोक बरोबर लग्न करणं आवडलं नव्हतं. आयुष्यात स्थैर्य, सुख पाहिजे या कल्पनेनं ती डॉक्टर अशोकशी लग्न करून आली होती. डॉक्टर तिच्यापेक्षा वयाने 7-8 वर्षांनी मोठे होते. ते तिच्यावर खूप प्रेम करत, तिची काळजी घेत, तरीही तिच्या आणि डॉक्टरांच्या नात्यात मैत्र असं कधी फुललंच नाही. डॉक्टर देखणे असले, मनमिळावू स्वभावाचे, समजूतदार असले तरी बरोबरीच्या मित्रासारखं नातं आपल्यात नाही. वेडं होऊन पावसात भिजणं, कधी जोक ऐकून उगीचच हसणं, या सगळ्या आनंदाला ती आता मुकली होती. मनातली खंत तिला बेचैन करीत होती. तिला मग राहुलची आठवण येई. कॉलेजचे दिवस, कॅन्टीनमधला अड्डा, तिथे रंगलेल्या चर्चा आणि वाद. ती राहुलला विसरू शकत नव्हती. मग कधीकधी ती चिडचिडी होई, उगीचच आदळआपट करे. डॉक्टर अशावेळी तिच्याशी जास्तच प्रेमाने वागत, पण तिला त्यांचं प्रेमही नको वाटे. मात्र लवकरच बाळाच्या आगमनाची तिला चाहूल लागली आणि या गोड बातमीने ती मोहरून उठली. वारंवार येणारी राहुलची आठवण मग मागे पडली. अनयच्या जन्मानंतर आता तिचा बराचसा वेळ अनयमध्ये जायचा. अस्मिता, अशोकच्या आई आणि जनी तिघींचा अनय म्हणजे वीक पॉइंट होता. त्याच्या सगळ्या वेळा सांभाळण्यात ती थोडी रमली. डॉक्टर मात्र त्यांच्या कामात खूपच व्यस्त झाले होते. अनय मोठा होत होता.
आता तो दुडूदुडू पावलं टाकू लागला होता. बोबडे बोल बोलू लागला होता. जनी आता 20-22 वर्षांची तरुणी झाली होती. वहिनींच्या जुन्या साड्या नेसू लागली होती. केसाचा बुचडा जाऊन वेणी घालू लागली होती. वहिनींचं पाहून तोंडाला पावडर, कपाळाला टिकली लावत होती. सुंदर नसली तरी जनी आता देखणी नक्कीच दिसत होती. आपण मुक्या आहोत. आई वडिलांचं छत्र नाही. एक भाऊ आहे, पण तो दारूच्या आहारी गेलेला असतो. कधीतरी उगवतो आणि पैसे घेऊन जातो. डॉक्टर साहेबांनी आणि त्यांच्या आईने आसरा दिला. नंतर वहिनींनी प्रेम माया दिली म्हणून आपलं निपतंय. पण आपलं लग्न होण्याची शक्यता नाही. हे जाणवलेली आणि मातृसुलभ भावना मनात निर्माण झालेली जनी अनयवर निर्व्यास प्रेम करू लागली होती. अनय 1.5 वर्षाचा झाला होता. आता तो बराच सुटाही झाला होता. स्वतःच्या खेळण्यांची खेळणं, चित्रांची पुस्तकं बघणं असं त्याला आवडू लागलं होतं. एके दिवशी वर्तमानपत्र वाचत असताना अस्मिताचं लक्ष पेपरमधल्या नाटकांच्या जाहिरातींवर गेलं. एका नवीन नाटकाची जाहिरात होती. रत्नागिरीला नाटकाचा प्रयोग होता. नाटकात प्रमुख भूमिकेत राहुलचं नाव होतं. यापूर्वीही काही नाटकांच्या जाहिरातींमधून हिरो म्हणून राहुलचं नाव तिने बरेचदा वाचलं होतं. पण आत्तापर्यंत रत्नागिरीला त्याच्या नाटकाचा प्रयोग लागला नव्हता. आता एवढ्या दिवसानंतर राहुलला पाहायला मिळेल. अनायासे नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने तो रत्नागिरीला येतोय, तर त्याला बघता भेटता येईल असा विचार करून अस्मिताने डॉक्टरांना नाटकाला जाऊया का म्हणून विचारलं. नाहीतरी प्रेग्नंट असल्यापासून तिचं कुठे बाहेर जाणं झालं नव्हतं. त्यामुळे डॉक्टरांनीही यायचं कबूल केलं आणि तिकीटही काढून आणलं. ती नाटक पाहायला गेली. जवळजवळ 3-4 वर्षानंतर ती राहुलला पाहत होती. तिला खूप आनंद झाला होता. मध्यंतरानंतर अचानक हॉस्पिटलमधून फोन आल्यामुळे डॉक्टरांना एका पेशंटला पाहण्यासाठी अर्जंटी हॉस्पिटलला जावं लागलं. अस्मिता मात्र थांबली. तिने एकटीने पुढचं संपूर्ण नाटक पाहिलं. नाटक संपल्यानंतर बॅकस्टेजला ती राहुलला भेटायला गेली. त्याच्या भोवती लोकांचा गराडा होता. तो ओसरल्यावर राहुल स्वतःहून तिच्याजवळ आला. बोलला. तिची चौकशी केली. नाटक कसं वाटलं म्हणून विचारलं. त्याचा राग निवळला असल्याचं तिला जाणवलं. तिला बरं वाटलं. मनात कसलीही कटुता न ठेवता तो तिच्याशी बोलत होता. थिएटरवरून ती एकटी रिक्षाने घरी जाणार आहे हे कळालं तेव्हा त्यानं तिला स्वतःच्या गाडीने तिच्या बंगल्यापाशी सोडू का म्हणून विचारलं. बंगल्याच्या थोडं आधी कोपऱ्यावर ती त्याच्या गाडीतून उतरली. तो म्हणाला, माझा मुक्काम अजून 2 दिवस आहे इथे. बाकीचे कलाकार आमच्या कंपनीच्या बसने पुढे वेंगुर्ल्याला जाणार आहेत. मी 2 दिवसानंतर जाणार आहे. हॉटेल सम्राटमध्ये उतरलोय. तू उद्या परत भेटशील का मला? येशील का प्लीज? तुझ्याशी खूप बोलायचंय. हा माझा फोन नंबर. मी वाट पाहतो तुझी. त्याच्या डोळ्यात आर्जव होतं. ती नाही म्हणू शकली नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी डॉक्टर क्लिनिकमध्ये गेल्यावर आईंना काहीतरी थाप मारून जनीला अनयवर लक्ष ठेवायला सांगून ती राहुलला भेटायला हॉटेल सम्राटमध्ये गेली. हॉटेलच्या रूमवर तो तिच्याशी खूप भरभरून बोलत होता. त्याचा स्ट्रगल, या इंडस्ट्रीतली अचिव्हमेंट सगळं ऐकताना तिला भरून आलं. त्याने अजूनही लग्न केलं नसल्याचं त्याच्या बोलण्यातून तिला समजलं. गप्पांच्या ओघात त्याने गेल्या 4 वर्षांच्या त्याच्या डायऱ्या तिला दाखवल्या. तिच्या लक्षात आलं. प्रत्येक पानावर प्रिय अस्मिता असं लिहून मग पुढचा मजकूर लिहिला होता. त्याच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तिच्या आठवणीने होत होती. रोज रात्री झोपण्यापूर्वी डायरी लिहायची आणि त्या दिवसाच्या खास घटना नमूद करायच्या ही सवय त्याने स्वतःला लावून घेतली होती. त्याच्या त्या डायऱ्या चाळून तिच्या हे लक्षात आलं. गेल्या 4 वर्षात प्रसिद्धीच्या शिखरावर पोचूनही तिच्या आठवणी वाचून त्याचा एक दिवसही सरला नव्हता. तिने डायरीचं आदल्या दिवशीचं पान उघडलं. राहुलने लिहिलं होतं, आज अस्मिता माझं नाटक पाहायला आली होती. तिला माझं नाटक, माझं काम आवडलं. आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे. आज मी खूप काही अचीव केलं याचं समाधान मला मिळालं.
आता यापुढे एवढं लिहून राहुलने ते वाक्य तसंच अर्धवट सोडलं होतं. सुरुवातीला नाटकात मिळेल ते काम करून त्याने पैसे कमावले होते आणि आता तो नट म्हणून खूप लोकप्रिय झाला होता. त्याची बहुतेक सर्वच नाटकं गाजली होती, गाजत होती. भरपूर नावलौकिक पैसा त्याने कमावला होता. एवढं सगळं कमावून तो तिला अजिबात विसरला नव्हता. ती मनातून खूप सुखावली. त्यांच्या भेटीत त्याने कुठल्याच मर्यादेचं उल्लंघन केलं नाही. त्याने उठून आपल्याला घट्ट कवेत घ्यावं, आपल्यावर चुंबनांचा वर्षाव करावा असं तिला वाटलं, पण तो मात्र एखाद्या व्रतस्थ संन्याशासारखा वागला. ती हॉटेलमधून निघाली तेव्हा त्याने म्हटलं, मी उद्या इथून जाणार आहे. माझा नंबर मी तुला दिलाय. तू फोन करशील ना मला? रोज एकदा तरी फोन कर प्लीज. फोनवर तुझा नुसता आवाज ऐकून सुद्धा मी समाधानी राहीन. मला सतत काहीतरी करायची ऊर्जा मिळत राहील. करशील ना फोन? राहुलच्या बोलण्यानं अस्मिता मनातून खूप सुखावली आणि तिला अपराधीही वाटलं. ती घरी परतली, पण मनात एक हुरहुर घेऊन. राहुलचं आपल्यावरचं प्रेम आठवून मग रोजच ती त्याला फोन करू लागली, डॉक्टरांच्या नकळत. एखाद्या दिवशी तिला फोन करायला जमलं नाही तर तो नर्व्हस होई. तिला ते जाणवे. छोटा अनय, आपलं घर, संसार साऱ्याचा तिला जणू विसर पडला होता. तिच्यातला बदल डॉक्टरांच्या लक्षात आला होता, पण त्यांनी तिला काही विचारलं नाही. 3 महिने लोटले. या अवधीत राहुलच्या आणखी एक नवीन नाटकाची घोषणा झाली. आधीच्या नाटकांचे प्रयोगही चालूच होते. अस्मिता मात्र दररोज त्याच्या आठवणीत झुरत होती. कणाकणाने तुटत होती. घरात गप्प गप्प राहत होती. एकांतात डॉक्टरांच्या प्रेमाला प्रतिसाद देत नव्हती. त्यांच्याशी रत होऊ शकली नव्हती. अनयकडेही तिचं लक्ष नव्हतं. त्याला माया, प्रेम ती देऊ शकत नव्हती. जनीच अनयचं सर्व काही पाहत होती. राहुलने एक दिवस अस्मिताला फोनवर विचारलं होतं, अमू, तू सगळं सोडून पुन्हा माझ्याकडे येशील? आपण लग्न करू. तुझ्या आयुष्यातली ही मधली वर्ष पुसून टाक. सर्व सोडून मुंबईला माझ्या घरी माझ्याकडे ये. किती वर्ष मी वाट पाहिली तुझी. आता हा विरह संपूया. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. ती म्हणाली, राहुल, एवढं सोपं आहे का ते? असा मांडलेला संसार सोडून येणं, सर्व सोडून येणं. ती फोनवर निस्तब्ध झाली. तो म्हणाला, एकदाच मनाचा धीर कर, ठरव आणि ये. सर्व सोडून माझ्यासाठी. तिला काही सुचेना. ती म्हणाली, मला थोडा विचार करू दे. अनय अजून खूप लहान आहे. आईंची तब्येतही बरी नसते हल्ली फारशी. डॉक्टर त्यांच्या कामात बिझी. तिला वाक्य पूर्ण करू न देता तो म्हणाला होता, म्हणूनच सांगतोय, तुझ्यासाठी डॉक्टरांना वेळ नाही. तू अशी मन मारूनच राहणार आहेस का? आणि तू त्यांना सोडून आलीस तरी पण ते काहीही करणार नाहीत. त्यांच्यासारखी पापभिरू माणसं आपलं काहीही बिघडवणार नाहीत. आणि तुझ्या मुलाचं म्हणशील तर अजून लहान आहे तो. एकदा मन घट्ट करून त्याला आयुष्यातून दूर केलंस तर काही कठीण नाही. डॉक्टर त्या दिवशी लवकर घरी आले होते हे अस्मिताला माहीतच नव्हतं. घरातल्या दुसऱ्या खोलीतल्या कॉर्डलेस फोनवरून अस्मिता आणि राहुलचं हे सर्व बोलणं डॉक्टरांनी ऐकलं होतं. त्यांना जबरदस्त धक्का बसला. असं काही चालू असल्याची त्यांना सुतराम कल्पना नव्हती. ते पार हादरून गेले. डॉक्टरांनी तिला त्यांच्या स्टडीमध्ये बोलावून घेतलं. शांत डोक्याने तिला सर्व विचारलं. अस्मिताने सगळ्या गोष्टी उघड केल्यावर डॉक्टर म्हणाले होते, तुला खरंच वाटतंय का की तो तुला सुखी ठेवेल? अजूनही विचार कर. अनय खूप लहान आहे. त्याला तुझी जरुरी आहे. शिवाय मलाही तुझ्या असण्याची खूप सवय झाली. मी माझ्या कामात व्यग्र असलो तरी तू सतत माझ्या मनात असतेस. तू आम्हाला सोडून गेलीस तर हे घर मोडून पडेल. मी खचून जाईन. नको जाऊस प्लीज. तू आम्हाला हवी आहेस.
पण अस्मिताचा निर्धार झाला होता. राहुलचं प्रेम हेच तिचं दुखणं होतं. आता तिने निर्धारपूर्वक त्याला आपल्या अस्तित्वाचं केंद्र बनवलं होतं. ते काढून फेकणं तिला शक्य नव्हतं. तिने आपण घर सोडून जात असल्याचं डॉक्टरांना स्पष्टच सांगितलं. डॉक्टर तिला म्हणाले होते, तू सर्व पाश तोडायचे ठरवलंच आहेस. आपलं पवित्र लग्नबंधन तुला रोखू शकत नाहीये. आपल्या मुलाची माया तुला अडवू शकत नाहीये. मग आमच्यासाठी एकच कर. डॉक्टरांचा विद्ध स्वर तिला जाणवला. ते पुढे म्हणाले होते, आईच्या आणि अनयच्या नकळत जा आणि जाताना गळ्यातलं मंगळसूत्र तेवढं देव्हाऱ्यात ठेवून जा. तिथे गेल्यावर तुझ्या निर्णयाचा तुला जर पश्चात्ताप झालाच तर. पुढे आणखी काहीही न बोलता डॉक्टर त्यांच्या स्टडी रूममधून बाहेर पडले होते. एसटीच्या खिडकीतून येणाऱ्या बाहेरच्या थंडगार वाऱ्याने तिला शिरशिर भरत होतं. बाहेर सगळीकडे काळोख होता, पण आकाश मात्र ताऱ्यांनी खच्च भरलं होतं. ओसंडून खाली क्षितिजापर्यंत लहान मोठे तारे विखुरलेले दिसत होते. आकाशातून रुपेरी प्रवाही प्रभा वाहत असल्याचा तिला भास झाला. एसटी सुसाट धावत होती. तिचं मन पुन्हा त्या वेगाबरोबर धावू लागलं. अनय आता मोठा झाला असेल. तो ओळखेल का आपल्याला? हो, नक्कीच ओळखेल. आई आहे मी त्याची. आता 5 वर्षांचा झालाय तो. शाळेत KG मध्ये जात असेल. काय म्हणेल तो आपल्याला? येऊन गच्च मिठी मारेल. आई, कुठे होतीस तू एवढे दिवस असं विचारेल. ती विचारांच्या तंद्रीत असताना एसटीने गचकन वळण घेतलं. आता सुद्धा डॉक्टरांचे ते शब्द तिच्या कानात पुन्हा घुमले. पश्चात्ताप झाला तर. पुन्हा तो दिवस आठवला. डॉक्टर त्यांच्या स्टडी रूममधून बाहेर पडल्यावर तिने तिथल्या फोनवरूनच राहुलला फोन लावला होता. ती त्याला म्हणाली होती, तू उद्याच इकडे येऊन मला मुंबईला घेऊन जा. डॉक्टरांना आपल्याबद्दल सर्व कळालं आहे. मी आता इथे आणखी राहू शकत नाही. तिच्या सांगण्याप्रमाणे लगेच दुसऱ्या दिवशी राहुल रत्नागिरीला आला होता. त्यावेळी प्रचंड मानसिक उलाढालीतून पण राहुलबद्दलच्या अपार विश्वासाने ती रत्नागिरी सोडून निघाली होती. मनाचा एक कप्पा बंद करून पुन्हा पहिल्या जुन्या कप्प्यात शिरायला ती अधीरली होती. मुंबईला राहुलचा 3 बेडरूमचा सुंदर फ्लॅट होता. सुंदर इंटिरियर केलेला. ती हरखून गेली. मुंबईच्या वातावरणात राहुलच्या ब्लॉकमध्ये ॲडजस्ट व्हायला तिला नाही म्हटलं तरी 2-3 आठवडे गेलेच. राहुल त्यावेळी त्याच्या नव्या नाटकाच्या रिहर्सलमध्ये पूर्णपणे बिझी होता. तो फारसा घरी नसेच. रात्री उशिरा तो घरी येई. तो येई त्यावेळी बरेचदा त्याची वाट पाहून ती झोपलेली असे. सकाळी बहुधा ती उठण्यापूर्वीच तो निघून गेलेला असे. कधी त्याच्या नाटकातल्या कलाकार मित्रांपैकी कुणी त्याच्या सोबत आलेलं असे. तिने कधी फोन केला तर फोनवर तिच्याशी बोलायला सुद्धा आता त्याला फुरसत नव्हती. आपण रत्नागिरीला असताना फोनवर दररोज आपल्याशी बोलणारा राहुल आणि आता प्रत्यक्ष समोर आपण त्याच्या जवळ असतानाचा हा राहुल खूप वेगळाच असल्याचं तिला जाणवत होतं. त्याचं हे बदललेलं रूप तिला नवीन होतं. तो आपल्याशी असा का वागतोय? मुद्दामच आपल्याला एकटं पडतोय का? तिला काही समजत नव्हतं. तो आपल्याला टाळतोय ही भावना तिला बेचैन करत होती. यातून मार्ग काढण्यासाठी तिनं त्याला म्हटलं होतं, मलाही तुझ्या नाटकात एखादी भूमिका द्यायला सांग ना तुझ्या दिग्दर्शकाला. मी एवढं सगळं सोडून तुझ्याकडे आले, पण तुला त्याचं काहीच नाही का? चिडून तो म्हणाला होता, जास्त पकवू नकोस मला. तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तू माझी लग्नाची बायको नाहीयेस. त्याची ही शेरेबाजी ऐकून ती पार हतबुद्ध झाली होती. कोलमडून गेली होती. तिचं मन विदीर्ण झालं होतं. तिला वाटलं आत्ताच्या आत्ता रत्नागिरीला परत जावं, पण तिची हिंमत झाली नाही. ती स्वतःहून तिचं घर, तिचा संसार सोडून आली होती. परतीची वाट तिने स्वतःच्या हाताने बंद केली होती. आणि आता तिच्या नशिबाने जणू तिच्याशी उभा दावा मांडला होता.
अखेर जे होईल त्याची आता तरी फक्त वाट पाहायची. कधीतरी हे सारं बदलेल असं तिला वाटलं होतं. ती मग तिथेच राहिली, नशिबावर सर्व हवाला सोडून. पण इथूनच सुरू झाली होती तिच्या आयुष्याची फरफट. तिचं नशीब तिला चकवा देत होतं. राहुलने तिच्यावर पुरता सूड उगवायचं ठरवलं होतं. बीकॉमच्या परीक्षेच्या थोडं आधी अस्मिता त्याला सोडून गेली होती, तेव्हापासून गेल्या 4 वर्षातला प्रत्येक दिवस त्याने तिच्यावरच्या सुडाच्या आगीत पेटून निघत होरपळत काढला होता. त्याची किंमत त्याला आता वसूल करायची होती. हे सगळं त्यानं जाणीवपूर्वक आरंभलं होतं. त्याला पाहिजे तेव्हा त्याने तिला उपभोगलं सुद्धा. मधल्या काळात त्याचं नवं नाटक रंगभूमीवर आलं, पण ते सपशेल आपटलं. त्याचं खापरही त्यानं तिच्यावरच फोडलं. त्याला भरपूर कर्जही झालं होतं. मग स्वतःला दारूच्या नशेत बुडवायला त्याने सुरुवात केली. कालच्या संध्याकाळच्या आठवणीनं तर ती आताही एकदम विव्हळली. काल राहुलच्या वागण्याचा कडेलोटच झाला होता. काल राहुल घरी आला त्यावेळी त्याच्याबरोबर कुणीतरी परका माणूस आला होता. बोटांमधल्या अंगठ्या, हातातलं सोन्याचं कडं पाहून बरा श्रीमंत असावा असं तिनं अंदाज बांधला. उंची मद्याची बाटली आणि सोबत काही खाण्याचे पदार्थ त्याने आणले होते. राहुलने अस्मिताची त्याच्याशी ओळख करून दिली. त्याच्या नजरेवरून तिला काही तो माणूस बरा वाटला नाही. राहुल आणि तो हॉलमध्ये दारू पीत बसले. अस्मितालाही आपल्यात जॉईन होण्याचा त्या दोघांचा आग्रह चालला होता. तिने नकार दिला. राहुलने आग्रह करून त्या माणसाला भरपूर दारू पाजली आणि स्वतःही भरपूर ढोसली. दोघांची काहीतरी वायफळ बडबड चालू होती. तिला त्यात इंटरेस्ट नव्हता. ती आतल्या रूममध्ये जाऊन बसली. राहुलने त्या श्रीमंत माणसाकडून नोटांची बरीच सारी बंडलं घेतल्याचं अस्मिताने आतून पाहिलं. आपण बाहेर जाऊन अजून काही खाण्यासाठी घेऊन येतो असं तिला सांगून राहुल घरातून बाहेर गेला. तो माणूस धडपडत उठून अस्मिता बसली होती तिथे आला. तिच्याजवळ येऊन तो तिच्याशी लगट करू लागला. त्याच्याशी झटापट करून ती दुसऱ्या खोलीत पळाली आणि खोलीचं दार तिने आतून लॉक केलं. बराच वेळपर्यंत तो माणूस खोलीच्या दारावर धडका मारत आणि तिला शिव्या देत होता. खूप वेळानंतर केव्हा तरी तो तिथून निघून गेला होता. अस्मिताने आतूनच दाराला कान लावून बाहेरचा अंदाज घेतला. खोलीचा दरवाजा आवाज न करता हळूच उघडून तिने बाहेर हॉलमध्ये डोकावून पाहिलं. तिथे कुणीच नव्हतं. खायला घेऊन येतो म्हणून सांगून बाहेर पडलेल्या राहुलचाही अजून पत्ता नव्हता. राहुलचा हा घाणेरडा कावा तिच्या लक्षात आला. 2-2.5 वर्ष तिने राहुल बरोबर राहून कशीबशी रेटली होती. केव्हा तरी तो बदलेल, पूर्वीसारखा प्रेमाने वागेल या आशेवर होती ती. पण आता साऱ्याचा कडेलोट झाला होता. यापुढे राहुल बरोबर राहणं तिला शक्यच नव्हतं. तिने तिथून पळून जायचं ठरवलं. पण जाणार कुठे? तिच्या नशिबाने तिची पार थट्टा मांडली होती. जणू तिच्याशी उभा दावा मांडला होता. मुंबईची तिला फारशी माहिती नव्हती. कुणी ओळखीचं किंवा नातेवाईकही मुंबईत नव्हते. तिने एका छोट्या हँडबॅगमध्ये आपले काही कपडे भरले, हाताला लागले ते थोडेफार पैसे घेतले आणि ती राहुलच्या घरातून बाहेर पडली. सगळीकडून तिची कोंडी झाली होती. तिच्या वाटेवर पराभवाच्या नंग्या तलवारी होत्या. त्यांना घासून जाताना ती रक्तबंबाळ झाली होती. ब्लॉकचा दरवाजा उघडून ती पळत सुटली होती. पण आता जायचं कुठे? तिच्यासाठी सगळे रस्ते बंद झाले होते. आता तिच्या मनात एकच आशा होती, डॉक्टर अशोककडे परत जायचं. ते तिला माफ करतील, मोठ्या मनानं तिला क्षमा करतील. तिला आता फक्त तिथेच आसरा मिळण्याची शक्यता वाटत होती. वाटेत रस्त्यावरच्या ट्रॅफिक पोलिसला तिनं विचारून घेतलं. रत्नागिरीला जाणारी एसटी पकडण्यासाठी ती टॅक्सीत बसली. टॅक्सीनं मुंबई सेंट्रलला एसटी स्टँडवरती पोचली. रत्नागिरीला जाणारी एसटी तिला लगेच मिळाली. आता ती पुन्हा रत्नागिरीला निघाली होती, सगळ्या कटू आठवणी पुसून, मधला 2-2.5 वर्षांचा काळ विस्मृतीत ढकलून.
पुन्हा नवी सुरुवात. तिच्या हक्काचा आसरा मिळवण्यासाठी ती निघाली होती. विचारांच्या तंद्रीत केव्हा तरी अस्मिताला झोप लागली. बाहेर चहूकडे काळोख होता. तिला जाग आली तेव्हा बाहेर थोडंफार फटफटलेलं होतं. अंधाराच्या चादरीला बारीकशी तांबूस किनार असावी तितपतच. एसटी रत्नागिरीला पोचली होती. ती खाली उतरली. आता पहाटेच्या गारव्याची शिरशिरी अंगाला जाणवून आनंदाची एक लहर तिच्या तनामनात पसरली. ओढणी तशीच अंगाभोवती गच्च लपेटत ती रिक्षात बसली. रिक्षा डॉक्टर अशोकच्या बंगल्यापुढे थांबली. ओसरीवरच्या झोपाळ्यावर बसून डॉक्टर अशोक मोठ्याने गणपती अथर्व शीर्ष म्हणत होते. ही त्यांची नवीन सवय दिसते असा विचार करत ती फाटक उघडून आत गेली. त्यांच्यासमोर उभी राहिली. क्षणभर डॉक्टर विचलित झाले. झोका थांबवून ते तिच्याकडे पाहत होते. त्यांच्या शांत स्वभावानुसार त्यांनी नुसतंच तिच्याकडे पाहिलं. ती नजर तिला अनोळखी होती. ती रत्नागिरी सोडून गेल्यापासूनची तिची कर्मकहाणी डॉक्टरांना सांगितली. सांगताना तिचा बांध फुटला होता. स्वतःला मोकळं करत ती बोलत होती. वाहणाऱ्या अश्रूंना पुसायचं भानही तिला नव्हतं. बोलून झाल्यावर मान वर उचलून तिनं त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात राग तरळताना तिला स्पष्ट दिसला. संमिश्र अशा प्रतिक्रिया त्यांच्या डोळ्यातून पाझरताना तिची नजर हॉलच्या दरवाजाच्या चौकटीपाशी खेळली. डॉक्टर दाराकडे पाहत म्हणाले, जनाई, आपल्याकडे कुणी अभ्यागत आलेत. आजच्या पुरता त्यांचा पाहुणचार कर, नंतर त्यांची सोय ते पाहतील. अस्मिताचं मंगळसूत्र गळ्यात ल्यालेली जनी तिथे उभी होती आणि जनीचा पदर धरलेला अनय अनोळखी नजरेनं अस्मिताकडे पाहत होता. अस्मिताला कळून चुकलं की अखेर तिच्या नशिबाने तिला असा चकवा दिला आहे. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली लीना माटे यांची चकवा ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि हो, जॉईन बटनही दाबा. जॉईन बटन दाबल्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला जर एखादी कथा ऐकायची असेल तर ती कथा तुम्हाला ऐकवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा किंवा कादंबरी वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.